माऊली भेटी लागे जीवा पंढरी नाथा, जीव लागी तळमळ व्यथा. या ओळी आज खऱ्या अर्थानं सार्थ वाटतात. ती ओढ, ती तळमळ, ती आस आज प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसून येते. नांदेडच्या कंधार येथून आलेल्या दिंडीनं वाखरीच्या रिंगणतळावर भजनाचा ठेका धरला आणि भजन, गवळण, हात आणि पांडुरंगाला आळवणी सुरू होती. सोबतच विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या या वारकऱ्यांसोबत सुद्धा गप्पा मारायला आमच्या प्रतिनिधींना राहावलं नाही. पाहूया. जय हरी विठ्ठल. आत्ता माझ्यासोबत जी माऊली आहेत, दिंडी आहे, वारकरी आहेत, ह्या सगळ्यांचा उत्साह तुम्ही सगळ्यांनी आत्ताच बघितला. कशा पद्धतीनं आनंद आणि पांडुरंगाला भेटण्याची जी इच्छा आहे, ज्या ओढीनं हे सगळेजण पंढरपूरकडे आलेले आहेत, ती इच्छा आता काही क्षणांमध्ये, काही तासांमध्ये पूर्ण होणार आहे. आपण या सगळ्यांकडून माहिती घेऊया. स्वागत आहे तुमचं माऊली. तुम्ही कुठून आला, तुमच्या दिंडीचं नाव सांगा आणि किती वर्षांपासूनची ही परंपरा तुम्ही आता पुढे चालवताय? आमची ही दिंडी नांदेड जिल्ह्यातील बाबुळगाव तालुका कंधार येथून त्या ठिकाणी निघालेली आहे. आमच्या दिंडीला यावर्षी 33 वर्षे त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत आणि मी जवळपास 22 वर्षे झाले या दिंडीमध्ये त्या ठिकाणी चालत असतो. असा माझा त्या ठिकाणी दिंडीमधला आनंदाचा, सुखाचा आणि प्रेमाचा त्या ठिकाणी आनंद आहे. आता काही क्षणामध्ये विठ्ठलाची भेट होणार आहे, पांडुरंगाची भेट होणार आहे, आषाढी जवळ आहे. काय भावना आहेत? गेल्या 17-18 दिवसांचा जो प्रवास आहे तो आता संपणार आहे. आता या 17-18 दिवसापासून आम्ही प्रवास करत उन्हा तानाचं, पावसाचं एवढे कसल्याच प्रकारची पर्वा न करता भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा, या इच्छेनं आम्ही अशा प्रकारच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेले आहोत आणि ती आमची इच्छा लागलीच आता काही तासामध्ये त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. माहेरला गेल्याच्या नंतर सासरला गेलेल्या लेकीला जशा प्रकारचा आनंद होतो आणि तिनं सगळं सासरचं दुःख विसरून जाते, तसं माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी, या ऊर्जेनं आणि या अशा प्रकारच्या अपेक्षेनं आम्ही पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहोत. महाराज, एक छान अभंग तुम्ही आत्ता तुमच्या तोंडून आला, माझे माहेर पंढरी. त्याच्या 2 ओळी ऐकवा आम्हाला सगळ्यांना, प्रेक्षकांना. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी, आहे भिवरेच्या तिरी. बाप आणि आहे, बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझे मायर पंढरी, मायर पंढरी आहे भिवरेच्या तिरी, आहे भिवरेच्या तिरी. माझ माहेर पंढरी, माझ माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी, आहे भिवरेच्या तिरी. चंद्रभागा माझी बहीण, चंद्रभागा करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी,
वा 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 वा. अतिशय सुंदर असा अभंग तुम्ही सगळ्यांनी म्हटलेला आहे आणि तुमची ही वारी आता अंतिम टप्प्यात आहे. त्या अंतिम टप्प्यातला जो आनंद आहे तो तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आत्ता दिसून येतोय. त्यामुळे तुम्हाला या दिंडीच्या वारीच्या आणि आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आमच्या परिवाराच्या वतीनं, आमच्या प्रायोजकांच्या वतीनं राजबिंदू हे एक छोटंसं गिफ्ट तुम्हाला तुमच्या उपयोगाचं असं म्हणता येईल ते आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुम्हाला देतो आहोत. तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. जय हरी विठ्ठल. कॅमेरामॅन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी वाखरीवरून.